पहलगाम हल्ल्यानंतर आज 4 मोठ्या बैठका, 2 बैठका संपल्या, तिसरी बैठक ही अजूनही सुरू। अमित शहा, जेपी नड्डा, राजनाथ सिंग या बैठकीला उपस्थित। पाणी बंदनंतर आता कोणता मोठा निर्णय होणार का याकडे लक्ष। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अत्ताउल्लाच्या तरारचा मोठा दावा। झाडांमधून 2 दहशतवादी आले, एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर 4 जणांची हत्या। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती। हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी। आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची सध्या चर्चा। अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी। 29 एप्रिलपर्यंत भारतातनं पाकिस्तानला 786 नागरिक परतले, तर पाकिस्तानातनं भारतात 1616 नागरिक आले। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवारांची पहिल्यांदा प्रतिक्रिया। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार, आमरण उपोषण करणार, मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगेंची माहिती। 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली, आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार। चौफेर टीकेनंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त। फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर आता भारती यांच्याकडे मुंबईचं पोलीस आयुक्त पद। देवेन भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त। नागपुरातील हिरणवार टोळीवर आता मकोका कायद्याअंतर्गत पोलीस कारवाई करणार। अंबाझरीतील कॅफे संचालक अविनाश भुसारी हत्याकांडामध्ये हिरणवार टोळीतील 17 आरोपींचा समावेश।